विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजची तासिका ही आपली इयत्ता 5वी स्कॉलरशिप व सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता या विषयाची आहे. त्यामध्ये आपण आकलन सूचना पालन हा घटक अभ्यासत आहोत. काल भाग 1 मध्ये 1 ते 15 प्रश्न पाहिलेले आहेत. आजच्या भागामध्ये परत आपण 15 प्रश्न पाहणार आहोत 16 ते 30 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवरती आपण सर्वजण नवीन आहात तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर इथून पुढच्या सर्व तासिका यश परगे या चॅनलवर होणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिका ही आपली आकलन सूचना पालन भाग 2 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. त्यामधील पहिला प्रश्न आहे, कळवण हा शब्द उलट क्रमाने मांडला असता ळ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल. तर पहा, प्रश्न सोपा आहे. काय म्हणतंय? कळवण हे क ळ व न हा शब्द उलट क्रमाने मांडला असता ळ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल. ही उजवी बाजू आहे आणि ही कोणती बाजू आहे? डावी बाजू आहे. तर आता उजवीकडून ळ हे अक्षर हे पहिले हे दुसरे कितवे अक्षर येईल मग ळ हे अक्षर? तर दुसरे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं का? अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे आपण अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? अक्षरमाला द न क स द व ट प स या अक्षरमालेतील डावीकडून चौथे अक्षर कोणते? अक्षरमाला काय दिली आहे? द न क स द व ट प स. हे 2 2 4 2 6 2 8 1 9 2 4 6 8 9 डावीकडून चौथे. हे का? ही उजवी बाजू आहे आणि ही कोणती आहे? डावी बाजू आहे. डावीकडून चौथे अक्षर म्हणते. कितवे अक्षर? चौथे. हे पहिले, हे दुसरे, तिसरे आणि चौथे. काय येईल मग? डावीकडून चौथे अक्षर स हे येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 18. कालच्या भागामध्ये आपण 1 ते 15 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण 16 ते 30 प्रश्न अभ्यासत आहोत. काय आहे? करमरकर या शब्दामध्ये सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते? क र म र क र. करमरकर या शब्दामध्ये सर्वात कमी वेळा. आता क किती वेळा आले? इथे एक आले, इथे एक आले. क 2 वेळा आले. र 1 2 3. र किती वेळा आले? 3 वेळा आले. हे अक्षर 1 2 3 4 5 6 शब्द 6 अक्षरापासून तयार झालेला आहे. क 2 र 3. मग राहिलं कोणतं? तर म हे एकच वेळेस आले. मग सर्वात कमी कोणता अक्षर आलेला आहे? तर म हे अक्षर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 काय आहे? अनिल रावांच्या घरातील सर्व दिवे पटापट विझले या वाक्यात 4 अक्षरी शब्द किती आहेत? प्रश्न वाक्य काय? अनिल रावांच्या घरातील. पहा, अनिल रावांच्या घरातील
सर्व दिवे पटापट विझले. आपल्याला लक्षात यावं मी लिहितोय 4 अक्षरी. हे अनिल रावांच्या 1 2 3 4 5 6 हे येईल का? नाही येणार. घरातील हे काही 4 अक्षर आहे. घरातील 1, सर्व 2, दिवे 2, पटापट 4 अक्षरे, विजले 3. म्हणजे 4 अक्षरी शब्द किती आहेत? 4 अक्षरी शब्द आहेत 2. किती आहेत? 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक 2. 4 अक्षरी शब्द किती आहेत? 2. पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. काल आपण असे प्रश्न पाहिलेले आहेत. त्याच्या पुढचा भाग आपण अभ्यासत आहोत, भाग 2. त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे? न व द न या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते? अक्षर काय दिले? न व द न. या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि पुढं काय करायचे? अर्थपूर्ण शब्द तयार करून उजवीकडून चौथे. आता अर्थपूर्ण काय तयार होईल? नंदनवन. पहा, नंदनवन. नंदनवन हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. ही बाजू आहे उजवी, ही बाजू आहे डावी. उजवीकडून चौथे ही 1 2 3 4. मग उजवीकडून चौथे अक्षर काय येईल? तर द येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं लक्षात? काहीतरी अवघड आहे का? काल असं आपण प्रश्न अभ्यासलेले आहेत, बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 21. आपल्याला 30 पर्यंत प्रश्न अभ्यास. प्रश्न क्रमांक 21 काय आहे? ती होडी जाडी होती या वाक्यात कोणती अक्षरे 2 वेळा आली आहेत? काय म्हणते बघा. ती होडी जाडी होती या वाक्यात कोणती अक्षरे 2 वेळा आली आहेत? 2 वेळा आली आहेत. ती होडी जाडी होती या वाक्यात कोणती अक्षरे 2 वेळा आलेले आहेत? आता ती किती वेळेस आले? पहा, हे ती इथं 1. ती किती वेळेस आले पाहू. इथं 1 आहे आणि होतीच्या इथं 1 आहे. हे 2 वेळेस आले, बरोबर आहे. त्याच्यानंतर हो, हो किती वेळेस आहे? इथं 1 आहे आणि ह्या होतीमध्ये इथं 1 आहे. होडीमध्ये 1 आहे, होतीमध्ये 1 आहे. हे हो 2 वेळेस आले. त्याच्यानंतर पहा, हे डी हे काय इथं होडीमध्ये 1 वेळेस आले, जाडीमध्ये 1 वेळेस आले. मग डी 2 वेळेस. म्हणजे काय आलं? ती हो डी. ती हो डी. हे ती हो आणि डी हे 2 वेळेस आलेले आहेत. मग ती हो जा इथं नाही. डी होती, ती हो डी म्हणजे पर्याय क्रमांक येईल 2 हे येईल. इथं जा आहे, इथं बी जा आहे नाही. जे उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 ती हो डी. पर्याय क्रमांक डी हो ती असं उलट दिले त्यानं. आलं का लक्षात? चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले. छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? शिरगंती या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? शिरगणती या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडील दुसरे. का ही कोणती बाजू आहे? उजवी बाजू आहे. ही कोणती बाजू आहे? डावी. मग या शब्दातील डावीकडून दुसरे काय येईल? हे सी पहिलं आणि र दुसरं.
डावीकडून दुसरे काय येईल? र. आलं का लक्षात? डावीकडून दुसरे अक्षर काय असेल? तर र असेल. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पावसाचे पाणी थांबवायला शिका, थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. वरील ओळीमध्ये ल या अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आली आहेत? काय म्हणते पहा, पाहू आपण. पावसाचे पाणी थांबवायला शिका, थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिका. ल या अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आलेत? ल या अक्षराची बाराखडी म्हणजे ल, ला, ली, ली, लू, लू, ले, ले, लो, लव, लम, ला. मग पहा, ल आहे का इथं? नाही, इथं नाही. हे का इथं ला आले, हे ला एक वेळेस. थांबले हे दोन वेळेस. ल्या तीन वेळेस. ला चार वेळेस. हे जिरवायला ला. म्हणजे 1 2 3 4 5 किती वेळेस? 5 वेळेस. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक ल ला या जोडले म्हणजे हे लच आहे, बरोबर आहे. म्हणजे ला, ले, ल, ला, ला. किती वेळेस आले ल या बाराखडीतील अक्षर? 5 अक्षर आलेले. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? जमवा जमव या शब्दातील वा या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? पहा काय म्हणतंय. जमवा जमव या शब्दातील वा या अक्षराच्या डावीकडील, का ही कोणती बाजू आहे? ही उजवी बाजू आहे. आणि ही कोणती आहे? डावी. वा कुठं आहे? हे वा इथं आहे. ह्याच्या डावीकडील, डावीकडील म्हणजे आपल्याला इकडलं पाहिजे, बरोबर आहे. पहिला अक्षर म्हणजे पहिला अक्षर कोणता असेल? हो, म असेल. पर्याय क्रमांक 1. पहिला अक्षर कोणता असेल? तर म असेल. जमवा जमव या शब्दातील वा या अक्षराच्या डावीकडील पहिला अक्षर कोणता आहे? म आहे. आलं का लक्षात? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. काय आहे प्रश्न क्रमांक 25? खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही? पहा काय म्हणते. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख काळोख होत नाही म्हणते त्यानं, बरं का. शेवटचं वाचा, होत नाही. आता तम म्हणजे अंधार किंवा काळोखच. अंधार म्हणजे काळोखच. अंधार म्हणजे अंधार. तिमीर म्हणजे अंधार. मग उजेड हा का आहे? काळोखचा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे हाच उजेड हा होत नाही. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. तम अंधार. पहा, तम अंधार आणि तिमीर हे काय आहेत? काळोखचे समानार्थी शब्द आहेत. काळोखचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. उजेड हा विरुद्धार्थी शब्द आहे. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न क्रमांक 26. चला, लाईक केला नसेल लाईक करा. बरेच विद्यार्थी यश परगे या चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे. सर्वच जवळपास विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 26. तड द व या अक्षरापासून तयार होणाऱ्या एका 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा शिक्षा समानार्थी शब्द असेल तर तो अर्थपूर्ण शब्द खालीलपैकी कोणता? काय म्हणते बघा, त ड द वर अनुस्वार द आणि व या 4 अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. आता अर्थपूर्ण शब्द काय होईल तर दंड, हे दंडवत, दंडवत हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. बरोबर आहे. मग हा अर्थपूर्ण शब्द तयार झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये एक शब्द लपलेला आहे. कोणता? की शिक्षा या शब्दाचा समानार्थी. शिक्षा या शब्दाचा कसा समानार्थी शब्द ह्याच्यामध्ये आहे, तो आपल्याला काय करायचे? शोधायचे. तर मग कोणता आहे तो? दंड. दंड म्हणजे शिक्षा. शिक्षाचा समानार्थी कोणता? दंड. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, परशुरामने पूजेसाठी पिवळा पितांबर परिधान केला या वाक्यात प च्या बाराखडीतील एकूण किती अक्षरे आली आहेत? पहा, परशुरामने पूजेसाठी पिवळा पितांबर परिधान केला या वाक्यात प च्या बाराखडीतील म्हणजे प, पा, पी, पी, पू, पू, पे, पै, पो, पौ, पम, पा. प च्या बाराखडीतील आपल्याला काय करायचे? किती अक्षर आले? मग आता परशुरामने, हे का इथं प एक इथं आले, परशुराम मध्ये प. पूजेसाठी पू, त्याच्यानंतर पिवळा मध्ये पी, पितांबर मध्ये पी, परिधान मध्ये प. हे 1 2 3 4 5 किती आलेत? प या बाराखडीतील अक्षरे 5 आलेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प या बाराखडीतील 5 अक्षर आलेले आहेत. 5 पर्याय क्रमांक 2 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28. मा प ध मे र र क र के श्व या अक्षरमालेतील समस्थानावरील अक्षरे घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते? पहा काय म्हणते त्यानं. मा प ध मे र र क र के श्व. आता हे जे इथं अक्षर दिलेली आहेत समस्थानावरील म्हणजे हे पहिलं, हे दुसरं, तिसरं, चौथं,
5वं 6वं 7वं 8वं 9वं 10वं. आता समस्थानावर म्हणजे हो का हे 2 का आलं हे प, हे 4 मे, त्याच्यानंतर हे 6 समसंख्या ज्याला माहित आहे त्याला र, 8 परत र आणि 10 श्व. आता ह्याच्यापासून एक काय करायचे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर काय होईल, परमेश्वर हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. कोणता शब्द तयार होईल, परमेश्वर हा काय होईल, अर्थपूर्ण शब्द तयार होईल. परमेश्वर हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आणि अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर, हे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं अक्षर कोणते येऊ लागले, तर श्व येऊ लागले. श्व पर्यायात आहे का, आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 29 का आहे, प्रश्न क्रमांक 29 का आहे 29. श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. या वाक्यात जोडाक्षरांची एकूण संख्या किती. का आहे, श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. तर पहा, श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. या वाक्यात जोडाक्षराची एकूण संख्या किती म्हणते, जोडाक्षराची एकूण संख्या. मग आता ह्याच्यामध्ये जोडाक्षर कोणता आहे, हे श्री आहे. का आहे, क्ष. श्रीचं का आहे, क्ष आणि र, क्ष अधिक र. त्याच्यानंतर क्षेत्र, हे क्षेत्र क अधिक श, या क्षचं, क्ष हे जोडाक्षर आहे. श्री क्षेत्र आणि त्यानंतर यात्रा, हे त्रा म्हणजे त अधिक र, यात्रा. म्हणजे किती येतं, 3 जोडाक्षरी शब्द आहेत. किती, 3. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात. काय अवघड आहे हो, काहीच अवघड नाही, किती सोपे प्रश्न आहेत हो. चला त्यानंतर शेवटचा आणि 30वा प्रश्न का आहे, प्रश्न क्रमांक 30. मा अ प न, मा अ प न या अक्षर समूहापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे आपल्याला. अगोदर अर्थपूर्ण शब्द तयार करा. अपमान, अर्थपूर्ण शब्द तयार काय झाला, अपमान. चा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, आता तुम्हाला हे विरुद्धार्थी शब्द माहिती असले पाहिजे. त्याच्यामध्ये पहा, बुद्धिमत्तेमध्ये गणित, मराठी, इंग्रजी या 2-3 विषय आपल्याला जमले आले तर बुद्धिमत्ता आउट ऑफ प्रश्न आपल्याला सुटतात. आता अपमानचा विरुद्धार्थी मापन होते का, नाही. तर मानचा विरुद्धार्थी अपमान किंवा अपमानचा विरुद्धार्थी मान. तर पर्याय क्रमांक काय येते, 2 मान हा येते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपण यश परगे या चॅनलवरती ही तासिका घेत आहोत. कोणत्या चॅनलवरती, यश परगे. आणि यश परगे चॅनल हे तुम्हा सर्वांसाठी नवीनच आहे. तरी त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, वंदे मातरम. परत उद्या सकाळच्या तासिकेमध्ये भेटू.
जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.